शासकीय निमशासकीय नोकरदारांचा पगार दर महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेला बँकेमध्ये जमा होतो। या तारखांना शनिवार, रविवार किंवा अन्य सुट्टी असेल तर हा पगार 28 किंवा 29 तारखेला जमा होतो। पण जे कर्मचारी ठोक मानधनावर शासकीय सेवेत कार्यरत आहेत त्यांची परिस्थिती बिकट बनली आहे। कोल्हापूरसह राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक आरोग्यदूत महिलांना कधीच वेळेवर मानधन मिळत नाही। ऑक्टोबर 2025 पासून मानधन थकीत असल्यानं या महिला कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक गरजा आणि स्वप्नही गोठली आहेत। पत्नी आणि मुलाबाळांनी एखादी गोष्ट मागितली तर पगार झाल्यावर असं उत्तर अनेक कुटुंबातील कमावता पुरुष देतो। तर प्रचंड कष्ट करून काम करणाऱ्या राज्यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना तर पगार कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाहीये। केंद्र शासनाचं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन यशस्वी करण्यामध्ये या आरोग्यदूतांचा मोठा वाटा आहे। अल्प मानधनावर महिलांना अनेक कामं करावी लागतात। त्यातून केंद्र आणि राज्य शासनाकडून एकत्रित मानधन म्हणून आशा महिलांना 10,300 रुपये तर गटप्रवर्तक महिलांना 19,675 रुपये मानधन मिळतं। पण ऑक्टोबर 2025 पासून या महिलांना हे मानधन मिळालेलं नाही। या आरोग्यदूत महिलांच्या सेवा शाश्वतीबद्दलचे प्रश्न खासदार धनंजय महाडिक यांनी अनेक वेळा संसदेत मांडले। त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली, पण अजूनही केंद्र आणि राज्याच्या आरोग्य विभागानं या आरोग्यदूत महिलांसंबंधी धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही। कोल्हापूर जिल्ह्यात 3,140 आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक महिला आहेत। संपूर्ण राज्यात हीच संख्या 71,350 इतकी आहे। या आरोग्यदूत महिलांना प्रचंड काम करूनही गेल्या 6 महिन्यांचं मानधन मिळालेलं नाही। त्यामुळे या महिलांच्या कौटुंबिक गरजांसह त्यांची स्वप्नसुद्धा थांबली आहेत। दरमहा मानधन वेळेवर मिळण्यासाठी शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर कोणत्याही क्षणी काम थांबवण्यात येईल असा इशारा आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या राज्य संघटक नेत्रदीपा पाटील यांनी दिलाय। गेल्या 6 महिन्यापासून आशा आणि गटप्रवर्तक यांचं केंद्र शासनाकडील रेग्युलर मानधन व कामाचा मोबदला हा रखडला आहे। आपण जेव्हा त्यांना कामाची जबाबदारी देतो तेव्हा त्यांचा मोबदला आणि थकीत मानधनाचा प्रश्नाचं उत्तर मात्र कोणाकडेही दिलं जात नाही। त्या अनुषंगाने आशा आणि गटप्रवर्तक यांच्यामध्ये आता किमान मार्च एंडिंगला ही आपलं थकीत मानधन मिळेल अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षाचं आता निराशामध्ये रूपांतर व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे याची शासनाने ताबडतोबीनं दखल घेऊन त्यांचं रखडलेलं मानधन तातडीनं वर्ग करण्यात यावं। मार्ड संघटनेच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टरांनी संप पुकारला तर अवघ्या 24 तासात शासन त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी निर्णय घेतं। पण ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा असणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांना मात्र अन्यायाची वागणूक का दिली जाते असा सवाल नेत्रदीपा पाटील यांनी उपस्थित केलाय।